एकांकिका प्लॅटफॉर्म नंबर 6। यात्रीगण कृपया ध्यान दें। 1, 0, 2, 3, 4 मुंबई सेंट्रल से मथुरा होकर जाने वाली न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस आज 3 घंटा 10 मिनट देरी से चल रही है। यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है। पैसेंजर्स प्लीज नोट 10234 न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस going from Mumbai Central via Mathura is running late by 3 hours 10 minutes today. We regret the inconvenience caused to the passengers. हलकटा गाढवा आओ साहेब, आओ सकाळ सकाळ शिव्या, आओ सकाळ सकाळ देवाचं नाव घ्यायचं, तुम्ही शिव्या देताय. मूर्खा, एक तर तू चुका करतोस आणि वर मला अक्कल शिकवतो. अरे आत्ता काही बरं वाईट झालं असतं तर. अहो पण सिग्नल डाऊन होता ना, तुम्ही ब्रेक का नाही लावला? नाही म्हणजे आता काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही. अहो साहेब, माझी नोकरी जाईल ना. फाटली ना, फाटली ना, असंच माझंही झालं होतं. हा चल सरक त्या बाजूला. आता तुम्ही बसा ना तिकडे, मी कशाला सरकू तिकडे? त्या बाजूला सरकून बस. काय जबरदस्ती आहे साहेब? साहेब झाले म्हणून काय कराल काय? अहो बसा ना तुम्ही तिकडं. मी साहेब आहे, मी काहीही करू शकतो. सरक तिकडे. काय साहेब? अरे राम राम राम. अरे जरा आता बरं वाटलं. अरे कंबर लागली होती रे. बर ते जाऊ दे. तुझ्याकडे काही नवीन बातमी? ते जाऊ दे हो साहेब. हा पण काल राज्याला असं काय केलं की तुमची कंबर धरली? काय कुस्ती कुस्ती खेळलो. कुस्ती झालं समाधान की अजून काही सांगू डिटेल मध्ये? नाही नाही, नको नको. कुस्ती खेळले. तू तू जरा जास्तच बोलत नाहीयेस का? ते जाऊ दे हो साहेब. एक चहा पाजा नाव, अख्खी नाईट मारून आलोय हो. अरे काय रे भाषा तुझी. नाईट मारून आलोय. अरे नाईट म्हणजे काय असा दगड धोंडाय की उचलला आणि मारला? बर बर चल चहा प्यायला जाऊ चल. आणि एक बिडी पण. हो बिडी. त्याच्याबरोबर पोहे, त्याच्यानंतर समोसे आणि त्याच्यानंतर पान वगैरे चालेल ना? काय साहेब, आता सकाळ सकाळी गरिबाची टर उडवताय हो तुम्ही. काय सुरुवात कोणी केली? ते जाऊ दे सर. आज काही गडबड आहे का? सकाळ बरी झालेली दिसत नाही तुमची. नाही रे, असं काही नाही. काही नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो आजचं ओळखतंय का मी तुम्हाला? असं कधी आधी वागला नाही तो. काय झालं? अरे कितीतरी वर्ष झाली आपण एकमेकांना ओळखतो. ज्या दिवशी तुला नोकरी लागली ना, त्या दिवसापासून आपण रोज सकाळी इथं भेटतो. आणि तुझ्या बरोबर चहा प्यायल्याशिवाय माझ्या दिवसाची चांगली सुरुवात होतच नाही. काय बोलताय हो साहेब? हो आता ही मला नोकरी मिळाली ही तुमचीच मेहरबानी नाही का? नाही म्हणजे नाहीतर माझ्यासारख्या गुन्हेगाराला कोणी नोकरी दिली असती? सगळी तुमचीच मेहरबानी. तिच्यामुळे तर मला असली ही सरकारी रेल्वे मधली नोकरी मिळाली. अरे ते सगळं विसरून जा. असं कसं? अरे तू माझ्या गावचा म्हणून तुझ्या नोकरी करता शब्द टाकला एवढंच बस. बरोबर आहे. चल चहा प्यायला जाऊ. चल. अरे 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 पण जेव्हा मी आलो ना तेव्हा त्या रमेशची टपरी उघडली नव्हती. राहू द्या मग कुठे जाऊया. पण साहेब तुम्ही विषय बदलताय कळतंय मला. काय झालं सांगा ना. अरे आज ना मला नानांची खूप आठवण येते रे. नाना म्हणजे तुमचे वडील ना? हो माझे वडील. काय झाले हो त्यांना? त्यांना काही नाही.
आणि आता काही होऊ पण शकणार. म्हणजे अरे त्यांना जाऊन कितीतरी वर्ष झाली, पण आज मला त्यांची खूप आठवण येते. बाप होणं म्हणजे काय असतं ते आज मला समजतंय. मी त्यांना खूप त्रास दिला रे, आणि माझ्याकडून ना त्यांना भरपूर अपेक्षा पण होत्या, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. बरोबर आहे हो साहेब तुमचं. हे सगळे बाप लोक ना असेच असतात बघा. त्यांच्या गेल्यानंतर त्यांची किंमत कळते आपल्याला. पण साहेब तुम्ही असं काय केलं की त्यांना निराशा झाली हो? मी काहीच केलं नाही. जे काही केलं ना ते त्यांनीच केलं. हे बी बरोबर आहे. बरोबर आहे साहेब तुमचं. हा, हे बी बरोबर आहे साहेब तुमचं. जसं काही तुला माहितच आहे त्यांनी काय काय केलं ते. हा म्हणजे आता जे दुसरे बाप लोक करतात ते त्यांनी केलं असणार ना. म्हणजे बघा तुमचं भरण पोषण करून तुम्हाला वाढवलं असणार, तुमचे त्यांच्या हौशी मोजींना मुरडा घालून तुमचं शिक्षण वगैरे केलं असणार, तुमच्या बहिणींची लग्न वगैरे केली असणार. हे सगळं त्यांनीच केलं असणार ना. अरे अरे नाही, त्यांनी असं काहीही केलं नाही. जे काही केलं ना ते माझ्या आईनं केलं. आणि त्यांनी तर काय हो, त्यांनी काय केलं? हा माझा इकडचा कान आहे ना तो एका अधू झालाय, म्हणजे खराब झालाय. हा ते कळ. या कानाचा माझा पडदा फाटलाय. या कानानं मला ऐकू येत नाही, म्हणून मी तुला नेहमी या बाजूला बसवतो. अहो साहेब, आता आपल्या ह्या गोष्टीचा तुमच्या कानाचा आणि तुमच्या त्या नानांचा काय संबंध हो? काय बोलताय? अरे ही पण ना नानांचीच कृपा आहे. म्हणजे एका रात्री माझ्या हातून त्यांच्या दारूची बाटली सांडली. बस एवढंच कारण त्यांना पुरेसं होतं. त्या रात्री दारूच्या नशेत त्यांनी माझ्या या कानावर थडा 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 मारला. मी रडत होतो, ओरडत होतो, आणि मला असं वाटतं की थोड्या वेळानं मी बेशुद्ध झालो असेल. शेजारच्यांनी सांगितलं की जेव्हा मला आई वाचवायला आली ना तेव्हा तिला पण त्यांनी खूप मारलं, अगदी तिचा हात तुटेपर्यंत. आणि तिच्या पाठीवरचे वळ तर तिच्या सोबतच जातील रे. लई वाईट झालं हो साहेब, लईच वाईट झालं. तुम्हाला सांगतो साहेब, ही दारूची सवय ना लई वाईट, लईच वाईट हो, लई वाईट. नाही, मी म्हणतो जर तुम्हाला पचवता येत नाही तर पिता कशाला? म्हणजे आणि आणि दोष कोणाचा? तर दारूचा. ठीक आहे, पण तुम्हाला आज तुमच्या नानांची आठवण काय येते? आज त्यांचा स्मृती दिन आहे. काय झालं होतं त्यांना? नाही म्हणजे ते दारू खूप प्यायचे म्हणून त्यांचं ते लिव्हर डॅमेज झालं होतं का? अरे नुसतं लिव्हरच नाही तर त्यांचं सगळंच डॅमेज झालं होतं, आणि ते पण दारूमुळे नव्हे. तर मग म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्या लाईनीवर तू काम करतोस ना त्या लाईनीवर एका रात्री त्यांचं प्रेत आढळलं, आणि तेही 3 तुकड्यांमध्ये. म्हणजे त्यांनी ते सुसाईड केलं होतं का? अरे अरे काय रे भाषा तुझी. सुसाईड म्हणजे आत्महत्या. ते केलं होतं. पेपरमध्ये असं छापून आलं होतं, आणि माझ्या आईनं पण पोलिसांनाही तेच सांगितलं. शेवटी तिच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता ना. आता ह्यात तुम्ही काय केलं साहेब? मी काहीच केलं नाही. तसं मला भरपूर काहीतरी करायचं होतं, पण मी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही, करायचं होतं. अहो साहेब, सकाळपासून ना डोक्याचा चुडा व्हायला लागलाय हो. मला करायचं होतं, काहीच केलं नाही. काय काय बोलताय? काय जरा नीट विस्तारून सांगा ना काय ते. ऐक, त्या रात्री
तो भरपूर दारू प्यायला होता आणि त्याला दारू चढायची पण. त्या रात्री तर त्याला नुसतं धड चालताही येत नव्हतं. मग काय, तो त्या दारूच्या नशेत आम्हाला मारत सुटला आणि मारता मारता त्याचा पाय घसरला. बहुतेक त्याच्या डोक्याला इजा झाली असावी आणि तो बेशुद्ध झाला असावा असं वाटतं. त्यावेळेस ना आईच्या आणि माझ्या मनात एकच विचार होता. आम्ही त्याला असा उचलला आणि घराच्या जवळ ट्रॅकवर दिला टाका. अरे बस बस बस. अरे त्याला शुद्ध आली की मग लागला आईला शिव्या हासडायला. मग माझी सटकली. मी त्याचं डोकं घेतलं आणि ठाण साहेब बस बस एवढंच. मी बाकी काहीही केलं नाही. जे काही केलं ना ते ट्रेन न केलं. हा ट्रेन न केलं. मी काहीच केलं नाही. बस साहेब म्हणजे तू नाही मी काहीही केलेलं नाही. हे बघ ट्रेन जे काही केलं ट्रेनने केलं. साहेब ये राज भी उन्हीं के साथ चला गया मेरे दोस्त. प्लेटफॉर्म नंबर 2 से दूर खड़े रहे. एक तेज गाड़ी जाने वाली है. स्टैंड अवे फ्रॉम प्लेटफॉर्म नंबर 2. A fast train is about to leave. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. जाऊ दे ग, लहानशी गोष्ट आहे. तू उगाचपणाचा कावा करते. कसली लहानशी गोष्ट रे? म्हणजे मला कोणी काहीही बोललं की तुझ्यासाठी ती लहानशी गोष्ट, आणि मी कोणाला काही बोलले की मी पराचा कावळा करते, असंच ना? आता यावर मी काय म्हणू बरं? तू काहीही बोलू नकोस. माझं आधीच इतकं डोकं दुखतंय ना ह्या सगळ्यामुळे. बरं, चहा पितेस का? मला हवाय चहा, पण आल्याचा आणणार असशील तरच आण. साधा नको आणू नेहमी सारखा. बरं बरं, बघून येतो मी. तू कुठे जातोयस मला सोडून? अगं चहा. तुला माझ्यापासून नेहमी सुटका हवी असते का रे? अरे पण आता तूच सांगितलं ना चहा हवाय म्हणून. इथे बसल्या बसल्या चहा चालत चालत तर येणार नाही ना? हो का? तो तर घरी पण येत नाही ना चालत चालत. मलाच करून आणायला लागतो दर वेळेस. आणि मग तुझं अख्खच्या अख्खं कुटुंब येतं लगेच चहा मागायला, आम्हालाही दे आम्हालाही दे म्हणून. त्यांना बघून तर मला असं वाटतं की जणू गेल्या जन्मापासून त्यांना चहा नाही मिळालाय. ह्याच्यामुळे आपल्याला कधी निवांतपणा मिळालाय का रे घरात? मी चहाचं आधण ठेवलं रे ठेवलं की एका मागून एक सगळेच येणार, आम्हालाही चहा दे आम्हालाही चहा दे करत. अरे पण तू इतका छान चहा करतेस की सगळ्यांना नेहमीच हवा असतो. ती चहाची जाहिरात येते ना, तसाच एकदम फक्कड चहा करतेस तू. तेच म्हणतीये मी. सगळेच येतात सारखेच. म्हणून आपल्याला निवांत वेळ मिळतो का कधी घरात? अरे पण चहासाठी नाही कसं म्हणायचं, अशी पद्धत नाहीये ना आपल्याकडे. मग ही पद्धत मला लग्नाच्या आधी सांगायला काय झालं होतं? अगं जाऊ दे ना, इथे तर आपण दोघंच आहोत आणि निवांतपणाही आहे. इथे ह्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तू याला निवांतपणा म्हणतोस? धन्य आहे बाबा तुझी. खरंच देवा, कुठे आणून ठेवलंस रे मला ह्या माणसाबरोबर इथे. मग मी जाऊ? अरे कुठे जायचंय तुला? अगं चहा घ्यायला. जाऊ दे तो चहा. थोड्या वेळात तो चहावालाच येईल इकडे. आणि मला सांग, तू तिकडे गेलास आणि ट्रेन आली तर मी एकटी जाणार आहे त्याच्यात? अगं पण अजून ट्रेन यायला केवढा वेळ आहे? एवढ्या वेळात आपण 3दा चहा पिऊ शकतो.
तीनदा चहा कोण पितं? काही बोलायचं का अक्कल नसल्यासारखं? अरे बरं मग एकदाच पिऊ. अरे पण एकदा तरी चहा का प्यायचा आहे तुला? अरे कारण तुझं डोकं दुखतंय म्हणून आणि आपला टाइमपास आहे. हा एक्झॅक्टली, टाइमपास. तुला टाइमपास करायचा असतो आणि तुला कुठलंही कारण पुरतं टाइमपास करायला. झालं पुन्हा सुरू. आता पुरे कर बाई, तुलाही माहिती मी असं काहीच करत नाही. मला माहिती आहे रे तू असं काही नाही करत, पण इथे आल्यापासून माहिती नाही मला अचानक भीती वाटायला लागली आहे. म्हणजे जीव घाबरतोय माझा. मी हरवले तर ते लोक मला घेऊन गेले तर मला खूप भीती वाटतीये. कोणी येणार नाही, मी आहे ना तुझ्या सोबत. तू घाबरू नकोस बरं. पण मला सांग, तुला काही आठवतंय का की कोण होते ते लोक? नाही. कसे दिसत होते? नाही. अगं काहीतरी तर. नाही मला नाही आठवते आणि मला आठवायचं पण नाहीये. ते खूप भयानक होतं रे. काळोख होता, मी धावत होते आणि ती लोक माझा पाठलाग करत होती. नाही मला नाही आठवायचंय ते सगळं. पुरे रडू नकोस आता. मी रडतीये मी. बरं अगं कोणी येणार नाहीये असं समज की तू एक वाईट स्वप्न बघितलं. आता ट्रेन आहे आणि आपण संध्याकाळपर्यंत जयपूरला पोहोचू. मी तेच म्हणतीये रे, आपण काय करणार आहोत जयपूरला जाऊन? आपण अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. पण मला ना खरंच खूप भीती वाटतीये रे. म्हणजे तू मला फक्त प्रॉमिस कर की तू मला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. नाही मला रेस्टलेस वाटतंय. म्हणजे खूप भीती वाटतेय मला. माझ्यावर विश्वास नाही का? मी असं होऊ देणार नाही आणि तुला एकटीला कधीच सोडणार नाही. प्रॉमिस ना? हो. तू शांत हो बरं. तू जरा इथे झोपून घे. तू जाणार नाही ना कुठे? नाही तू आराम करतो. मी इथेच उभा आहे. तू जाऊ नको. हेच आहे मी. साहेब एक मिनिट जरा इकडे येता. हा बोला. या बाई ज्या तुमच्या बरोबर आहेत तुमची मिसेस आहे? हो. कोण आहे तुम्ही आणि असाला प्रश्न काय करताय? मी इन्स्पेक्टर राणा, जयपूर पोलीस. हो सॉरी सर. अच्छा. हा फोटो बघा. या फोटोतल्या बाई आणि ह्या एकच वाटतंय. अरे हो, ही तर तीच आहे. तुम्ही बाईंना ओळखतात? ह्या बाई जयपूरच्या एका मोठ्या घराण्याच्या बाई आहेत. 7-8 महिन्याआधी लग्नाच्या दिवशीच अचानक गायब झाल्या. मग आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांचं अपहरण झालंय म्हणून. मग पुढे काहीच क्लू लागला नाही. आज यांना इथे बघितल्यावरती मला जरा डाऊट गेला, म्हणून मी हा फोटो मागून घेतला आमच्या ऑफिसमधून. अरे थँक गॉड. ही जी बाई इथे झोपली ना ही तीच आहे. पण ही माझी बायको वाटते. पण मीचा नवरा नाहीये. म्हणजे? अरे खरं तर मी एक डॉक्टर आहे. अच्छा. आणि एका सॅनिटोरियम मध्ये काम करतो. आणि या बाईंची ट्रीटमेंट तिथेच सुरू आहे. 6 महिन्यापूर्वी ही बाई जखमी अवस्थेत रस्त्यावर सापडली. पण तिचं आयुष्य बाकी होतं म्हणून कोणीतरी भल्या माणसाने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ट्रीटमेंटने ती बरी तर झाली पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला. अरे म्हणून तिला आमच्या सॅनिटोरियम मध्ये आणले. काही दिवसांनी ती मलाच तिचा नवरा समजायला. म्हणून मी आणि माझ्या पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफने अशी ऍक्टिंग सुरू केली. अरे आता हॉस्पिटलचा स्टाफ तिचं पूर्ण कुटुंब झालंय. इथला एक ऑफिसर नेहमीच तिची चौकशी करत असतो. काही दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांकडून एक इन्फॉर्मेशन आली होती एका बाईच्या केसबद्दल. पण काही डिटेल्सच नव्हते. म्हणून आम्ही ठरवलं की तिला जयपूरला न्यावं. कदाचित तिथे स्मृती परत येईल. तुम्ही हे सगळं जे सांगताय ते खरं आहे ना? अरे हो नक्की. नाही बघा, या बाईंचे अपहरणकर्ते अजून सापडलेले नाहीत.
त्यांच्या अपहरणच्या केसमध्ये तुम्ही अडकू शकता. अहो थांबा थांबा, मी मला काही दाखवतो. हे बघा साहेब, ते या बाईंचे केस पेपर आहे, बघून घ्या साहेब. ठीक. जैन सर. हो सर, त्याच आहेत. हो, नाही नाही, व्यवस्थित आहे सर, सुखरूप आहे. नाही, आता जयपूरला निघाले होते ते. काय चौकीवर घेऊन येऊ? ठीक आहे सर. ओके सर, जय हिंद. चला, कुठे? आपल्याला यांना चौकीवर घेऊन जावं लागेल. हो हो. अगं चल चल, निघायचं. ट्रेन ट्रेन आली? हो, ट्रेन आली. चल ना. मला कसं नाही कळलं? अरे चल चल, आपण यात्रीगण कृपया ध्यान दें। 1520 दादर जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म नंबर 4 पर आने वाली है। पैसेंजर्स प्लीज पे अटेंशन। 15230 दादर जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस is going to arrive on platform number 4 shortly. प्रवाशांनी कृपया लक्ष द्या। 1520 दादर जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस लवकरच प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणार आहे। बसा, इथे बसायचं असेल तर. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. इंदोरची गाडी याच प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि 1 तास लेट आहे. हेच विचारायचं होतं ना? अरे हो, अगदी अगदी बरोबर ओळखलं. कसं काय? आता एवढं कळतं हो आम्हाला. तुम्ही सामानासकट प्लॅटफॉर्मवर आलात म्हणजे गाडी पकडायलाच याल ना, सिनेमा बघायला तर येणार नाही ना. बरोबर बरोबर बरोबर. वा वा. इंदोरला काही कामासाठी जाताय का? नाही नाही, मी इंदोरला राहतो, इथे कामानेच आलो होतो. आणि तुम्ही? मी इथलीच, अच्छा. पण कामासाठी इंदोरला जाते. ओके ओके. काय करताय तुम्ही? काही नाही, असंच. अच्छा. तुम्ही काय करता हो? मी आपला छोटासा बिझनेस आहे. हा. छोटासा हा. म्हणजे नक्की काय? अहो, स्टेशनरी आणि फोटोकॉपीचे दुकान आहे मेन मार्केटमध्ये, स्टेशन जवळ. हा, आपण सगळं काम करतो. अरेच्या, सगळं म्हणजे? अहो, सगळं म्हणजे आपलं राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट असं सगळं काम करतो आपण. हा. वा, हे तर खूप छान काम आहे. हा, मग? मग फोटोकॉपीची मशीन कलरची असेल हो ना? हो, 2 आहेत. 2 माणसं पण ठेवली आहे. एक झेरॉक्स काढतो आणि एक डिझायनिंग वगैरे करतो, DTP आपलं. हा, चालतंय. मग तर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. हा. अहो मॅडम, खोटं बिटं नाही हो बोलत. कशाबद्दल? अहो, तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि म्हणे छोटासा बिझनेस. कमाई तर चांगली होत असणार ना? देवाची कृपा म्हणायची. तुम्ही काही लिहिताय का? म्हणजे सहज विचारला, सॉरी. हो, मी ना एक कविता लिहिते. हो हो, तुम्ही कवयित्री आहात का? नाही हो, ही माझी कविता नाहीये. बर. मी कुठेतरी वाचली होती ना, ती आठवून लिहिण्याचा प्रयत्न करते, पण आठवतच नाहीये. तुम्ही आनंद सिनेमा पाहिला होता का? हो,
हा मग तुम्हाला माहित असेल ही ना एक खूप प्रसिद्ध हिंदी कविता आहे बघा. अच्छा. मी तुम्हाला ऐकवते. हो. पण काय हो तुम्हाला हिंदी कळते ना? हा मॅडम, मी इंदोरचा, एकदम मराठीचे वांदे होतील पण हिंदी. ठीक आहे ठीक आहे. मग मी तुम्हाला ऐकवते. मौत तू एक कविता है और एक कविता का वादा है मिलेगी मुझको. डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे चांद सा चेहरा लिए उफक तक पहुंचे. पण पण याच्या पुढचंच मला आठवत नाहीये हो. तुम्हाला माहितीये का? हो नाही, एक तर कविता बिविता वगैरे मी वाचत नाही आणि त्यातून हे मौत मृत्यू वगैरे नाही नाही हो. का? मृत्यूचे भय वाटते का? म्हणजे काय, सगळ्यांनाच वाटते. अच्छा, म्हणजे मरणाला घाबरता तर तुम्ही? अहो मीच काय, सगळेच घाबरतात. हो पण का? मृत्यू मरण हे तर अंतिम सत्य आहे. बाकी सगळी मोहमाया आहे बघा. अहो तुम्ही दार्शनिक वगैरे आहात का? असं प्रवचन दिल्यासारखं काय बोलताय? कटू असले तरी हे सत्य आहे. मरण तर येणारच. तुम्हाला मला सगळ्यांना. फक्त 7 जणांना मृत्यू नाही. कोण 7 जण? अहो 7 चिरंजीवी आपल्या शास्त्रात सांगितलंय. तुम्हाला माहिती नाही का? ते सप्तर्षी. 7 आकड्यावरून हा निष्कर्ष काढला होय. अच्छा. थांबा, मी ना तुम्हाला एक श्लोक ऐकवते. मग तुमच्या लक्षात येईल की काय म्हणते मी ते. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतश्च विभीषण कृपः परशुरामश्च सप्तेत चिरंजीवील. अरे हा हा हा, मी ऐकलंय म्हणजे मी वाचलाय. अरे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, फॅमिली ग्रुप, त्यात आमचे अप्पा काका त्यांना असलं बदल काहीतरी पाठवत असतात रोज. मी न वाचता फॉरवर्ड करून टाकतो. पण हा वाला नक्की मी वाचला होता. येस. चला. पण याचा इथे काय संबंध म्हणजे? आहे ना. अच्छा. खूप जवळचा संबंध आहे. पण ते सगळं नंतर. आता इतकं समजून घ्या की जो या जगात आला आहे ना त्याला जावंच लागणार. बाकी सगळी मोहमाया आहे बघा. मोहमाया? ओ मग जीवन काय आहे? जीवन एक प्रवास आहे जसा या गाडीने आपण करणार आहोत. हो. पहिलं स्टेशन जन्म आणि अंतिम स्टेशन मृत्यू. अहो तुम्ही सारखं मरण्याचं का बोलत असता यार? माझ्या बोलण्या किंवा न बोलण्याने सत्य बदलणार तर नाही ना. कटू असले तरी अटळ आहे. बापरे. म्हणून म्हणते हे प्रारब्ध आहे जे कुणालाही चुकलं नाही. मरण तर येणारच. आणि आपल्या मृत्यूचे कारण एखादा अपघातही असू शकतो बरं का. अहो आता अपघात कुठे आला मध्येच? अहो मरणाच्या दारात अपघात हा विषय असू शकतो. कधी कुठे केव्हा काय घडणार हे कुणालाच ठाऊक नसतं. हा पण घडणार मात्र नक्की. अहो असलं अभद्र बोलू नये हो संध्याकाळच्या वेळेस. अपशकुन असतं ते. अपशकुन वगैरे सगळं अंधश्रद्धा आहे बघा. अपघात मृत्यू हे कटू असले तरी अटळ सत्य आहेत. पण काय हो तुम्ही एखाद्या सामान्य माणसासारखे काय घाबरता? अहो पण मी आहे सामान्य माणूस, का घाबरता म्हणे? हे तर काहीच नाही. मी तर तुम्हाला याही पेक्षा भीतीदायक घटना सांगू शकते. ऐकायची तयारी आहे का पण तुमची? दुसरा ऑप्शन आहे का माझ्याकडे? नाही बोललं तरी सांगणारच ना. सगळ्या बायांची हीच सवय असते. बरोबर ओळखलं ना तुम्ही. सांगताय ना? हो. याही पेक्षा भीतीदायक गोष्ट ही आहे की तुमच्या मृत्यूनंतर तुमचं सगळं कुटुंब निराधार होईल याचा विचार केलाय? अहो तुमची बायको, तुमचे मुलं, तुमचे म्हातारे आई वडील. बस 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 बस. आता तुम्ही माझ्या कुटुंबावर पोहोचलाय. हे बघा आपली साधी ओळख पण नाही हो. एक बाई माणूस म्हणून मी नीट बोलतोय तर काहीतरी आपलं गैरफायदा करा. मला राग आला, मी जातो. अहो थांबा थांबा थांबा. उगीच रागवलात. म्हणजे काय? मी तर तुम्हाला खऱ्याची जाणीव करून देत होते. काय करणार? कटू असले तरी अटळ आहे आणि सारा खेळ त्या नियतीचा आहे बघा. तुम्ही कितीही दूर पळा, जे घडणार असतं ना ते घडतच बघा. आता बघा आपण या ट्रेनने प्रवास करणार आहोत. हो ना? हो. नीट ऐका. हा हा. समजा
प्रवासात मध्यरात्रीचा सुमार. गाडी पूर्ण वेगाने एका विरान जंगलातून चालली आहे आणि आणि तुम्ही ज्या बोगीत बसला आहात ना, ती बोगी अचानक रुळावरून घसरते आणि आणि एक भयंकर अपघात. तुम्ही मरणासन्न अवस्थेत पडला आहात. तुमच्या समोर तुमची बायको, तुमची मुलं रडतायत, आकांत करतायत, टाहो पडतायत. बस काय तुम्हाला वेळ लागले का? काही बोलताय तुम्ही? मला वेळ लागला नाहीये, मी खरं तेच सांगते. नाही असं काही होणार नाही. काहीतरी काय आपलं जबरदस्ती. आणि समजा असं झालं तर? नाही होणार हो, जबरदस्ती नाही होणार. आणि झालं तर? झालं तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही काय वाचवलं येणार आहे तिकडे? नाही. मी काय त्या क्षणी तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. मग असला अभद्र का बोलताय? कारण हे घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर मी तुमच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढू शकते ना. तुम्ही काय देव आहात का? देव नाही, पण दूत होऊ शकते ना. देवदूत? शे यमदूत वाटते मला. असू पण शकते. किती घाबरता तुम्ही? म्हणजे काय? अहो, मी देवदूत नाही आणि यमदूत नाही. मी सामान्य बाई माणूस आहे. अगदी खरं, शपथ. सामान्य बाई? वो स्त्री है, कुछ भी कर सकती है. ओ, कसले फालतू विनोद करताय? अरे सांगितलं ना मी एक सामान्य बाई माणूस आहे म्हणून. माझा अजून विश्वास बसत नाहीये. पण मिस यमदूत, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मला किंवा माझ्या कुटुंबाला तुम्ही कसं काय वाचवणार? फक्त मी नाही, आपण दोघेही मिळून तुमच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढू शकतो. कसं काय? पण त्यासाठी तुम्हाला ना माझं ऐकावं लागेल. आणि मी म्हणेल ना तसंच करावं लागेल. बघा, आतापर्यंत दुसरं काय करत होतो सांगा. हो, सांगते. तुम्हाला आत्ता या क्षणी अहो, इथे माझी फाटली. तुम्ही कुठे भलते ठिकाणी काय पॉज घेताय? बोला लवकर. सांगते. तुम्हाला आत्ता या क्षणी स्वतःचा विमा उतरवावा लागेल. काय? हो, विमा म्हणजे इन्शुरन्स. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. तुम्हाला वेळ लागलाय का? काय डोकं पिका फिरलंय? काहीतरी काय विमा? अहो, मी वेडी नाहीये, यमदूत नाहीये, देवदूत नाहीये. मी आहे ना इन्शुरन्स एजंट. हे बघा, मी तुम्हाला सांगते. इथे क्रॉस केलाय ना, इथे तुम्ही सही करा. अहो थांबा, इथे दुसरी सही करा आणि चेक मी तुमच्याकडनं कलेक्ट करेन. कृपया प्लेटफॉर्म पर ना थूकें, इससे बीमारी फैल सकती है. कृपया रेलवे लाइन क्रॉस ना करें. एक प्लेटफॉर्म से दूसरे प्लेटफॉर्म तक जाने के लिए सीढ़ियों का उपयोग करें. Please do not spit on the platform. It spreads disease. Please do not cross the railway line. Use stairs to go from one platform to another. यात्रीगण कृपया ध्यान दें. 1, 2, 3, 4 मुंबई सेंट्रल से मथुरा होकर जाने वाली न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस आज 3 घंटा 10 मिनट देरी से चल रही है. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है. पैसेंजर्स प्लीज नोट 1023. अहो, मी म्हणते थोडं खाऊन घेता का? अहो, जेवण गरम आहे अजून आणि सकाळपासून तुम्ही काही नीट खाल्लं नाहीये बघा. नंदा, तूच खाऊन घे ग. मला की नाही भूक नाहीये.
आणि सकाळपासून तू सुद्धा काही खाल्लेलं नाहीयेस. सकाळपासून बॅगा भरताना किती धावपळ झाली तुझी. ते आहेच हो. अहो सगळं कितीही आठवून ठेवायचा प्रयत्न केला ना तरी काही ना काहीतरी विसरतोच बघा आपण. आणि आठवतंय का तुम्हाला काय. अहो मागच्या वेळेला ना तुम्ही अगदी सगळं घेतलं होतं मग आणि महत्वाचं ते ठेवायला विसरलात. काय 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 बरं विसरलो तुम्ही. काय काय तुमचे पायजमा बनियन आणि महत्वाचं म्हणजे औषधच ठेवायला विसरलात. तिथे त्या आंघोळीला जायच्या वेळेला लक्षात आलं. आणि नितीनला ना तुमच्या विसरभोळ्या स्वभावाची अगदी चांगली कल्पना आहे. गेला लगेच बाजारात आणि नवीन पायजमा बनियन औषध सगळं घेऊन आला तुमच्यासाठी. नंदा अगं म्हातारे झालो आहोत आपण. वय झालंय आपलं वय. आणि वयोमानानुसार विस्मरणीय वहन येणारच की. आणि किती सगळं तुझं हे सामान त्या नितीनसाठी लोणची पापड, त्या बिट्टूसाठी चिवडा लाडू खेळणे, सुनबाईसाठी सलवार सूट साळ. हो हो हो. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना नितीनला ना फक्त माझ्या हातचं लोणचं आवडतं. आणि नम्रताने कितीही प्रयत्न केला ना तरी तिला नाही हो जमत माझ्यासारखं लोणचं. मग नितीन म्हणतो आई तू बाकी काही नाही आणलंस तरी चालेल पण लोणचं मात्र नक्की आणत जा. अरे वा कॉम्पिटिशन आणि ती पण सुनबाईंची. असू दे असू दे वा. कुठे हरवलीयस. नितीन जेव्हा बीटेक करत होता ना आणि 6-6 महिने त्याला घरी यायला जमत नव्हतं तेव्हा 6 महिन्याची लोणची पापड असे कितीतरी पदार्थ करून न्यायचा माझ्याकडून. आणि त्याच्या सगळ्या मित्रांना अगदी खूप आवडायचं बरं का माझ्या हातचं. आठवतंय मला आठवतंय. आणि त्याच मित्रमंडळात ही नम्रता सुद्धा होती जिला तू केलेल्या लोणची आणि पापड खाऊ घालून या पठ्ठ्यानं गाठवली. काय आता काय झालंय. अहो नितीनचं शिक्षण त्याचं लग्न सगळं किती पटापट झालं नाही. आणि वेळ कसा वायू वेगाने गेला ना काही कळलंच नाही बघा आपल्याला. आणि आता तर आपण आजी आजोबा झालो. आपला नातू बिट्टू काय लागवी आहे हो पोर. आणि आपल्याला बघून ना त्याच्या पायाला अगदी भिंगरीच लागते जणू. अभ्यास वगैरे अगदी सगळं गुंडाळून ठेवतो पठ्ठ्या आणि दिवसभर आपल्या बरोबर धगधा मस्ती करतो. हो ना. आणि बिचारी सुनबाई अगं तिला तर स्वतःच्या मुलाला ओरडता सुद्धा येत नाही सासूच्या धाकामुळे. हा बिट्टूची मात्र मजा. आजी आहेच झाली सारखी त्याला वाचवायला. हो तर. आणि माझ्या समोर रागावते बघ म्हणा मग दाखवते मी पण माझा सासू पण. हे खरंय अगदी खरंय. अहो ऐका ना. बोल. आपण जेव्हा परत येत असतो ना तेव्हा नितीनला खूप वाईट वाटतं हो. आणि आपली नम्रता ती तर सारखी डोळे पुसत असते. आणि आपला बिट्टू हो तो तर सतत माझ्या अवतीभोवती आणि झोपतो पण माझ्याजवळ या भीतीने मी कुठे निघून गेले तर. तुला किती वेळा सांगितलंय तू राहा त्यांच्या जवळ. अगं नितीन आणि बिट्टूला तुझी गरज आहे. आणि तुम्हाला माझी गरज नाहीये. तुमच्या घड्याळाचा मिनिट काटा सुद्धा माझ्याशिवाय काही पुढे सरकत नाही. सारखं आपलं नंदा हे कुठे नंदा ते कुठे. नंदा माझा घड्याळ दे नंदा माझ्या. बस ये एवढं काही नाही एवढं काही नाही. हो मला चांगलं आठवतंय. काय 2 दिवस ना मी गिरीशकडे गेले होते नागपूरला. आणि तिथून परत आले तर घर नुसतं असता व्यस्त केलं होतं तुम्ही सगळ्यांनी. हो अजूनही मला ते आठवलं ना तरी अजून मला रडायला येतं नुसतं. सगळ्या मित्रांनी मिळून अगदी धिंगाणा घातला होता. अगं मग काय झालं. अगं या वयात असा चान्स मिळतो कुठे की बायको गेली 2-4 दिवसासाठी कुठेतरी बाहेर. अगं त्या दिवशी की नाही जाम मज्जा आली. अगं शिंद्या गोपाळ्या आपट्या शिंच्या सगळे मित्र एकत्र आलो होतो. आणि मग वय विसरून नाच काय गाणी काय काही विचारू नको. अगं इतकी धमाल केली आम्ही. एवढंच काय त्या दिवशी की नाही
स्वयंपाक सुद्धा आम्ही स्वतः केला होता. बोल. स्वयंपाक केला होता म्हणे आणि खरकट्या भांड्यांचा तो ढीग तो ना 2 दिवसपर्यंत अगदी सिंक मध्ये तसाच होता. या वेळेस शोभतं का हो हे सगळं तुम्हाला? आणि मी कुठे विचार करते या वेळेत जरा आराम करू, पण माझ्या नशिबातच नाही मुळे आराम. आरामातच तर आहेस तू. एवढं काय काम असतं का तुला? हौशी खातर तू एक 2-4 शिकवण्या करतेस एवढंच, पण ते थोड्याच वेळ ना. मग खरं सांगू का, हल्ली ना असं मला सारखं वाटतंय की आपण कायमचं नितीनकडे शिफ्ट व्हावं. मुलांशिवाय करमत नाही हो, आणि इथला मोहही सुटत नाही. इथलं घर, इथलं मित्रमंडळ, इथले नातेवाईक या जीव गुंतलेला, आणि तिकडे जावं म्हटलं ना तरी लक्ष मात्र तिकडेच. खरंय तुझं म्हणणं. आपण सगळे सामान्य माणसं याच मोहजळात अडकलेले असतो. जीवनात ज्या क्षणी या मोहपाशातून बाहेर यायला हवं त्यावेळेस सुद्धा आपण अडकलेले असतो आणि अजून अजून अडकत जातो. या मोहपाशाचे बंध तोडणं अवघड आहे, कठीण आहे, पण तितकंच अपरिहार्य आहे का नंदा? अपरिहार्य आहे. मुंबई सेंट्रल से मथुरा होकर जाने वाली न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस चल उठ आता. बघितलात मंडळी, ट्रेन गेली पण दीपक आणि नंदा कुठेही गेले नाही. जरा आश्चर्य वाटतं ना. अहो, दर महिन्यात हे आपलं तिकीट बुक करतात, इथं प्लॅटफॉर्मवर येतात, इथं बसून ट्रेनची वाट बघतात आणि ट्रेन निघून गेली की आपल्या घरी परत जातात. खरं कारण असं आहे, यांचा मुलगा नितीन, सून नम्रता आणि नातू बिट्टू आता या जगात नाहीत. कोरोना महामारीनं यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. दीपक आणि नंदानी स्वतःला कसं बसं सावरलं आणि ईश्वर इच्छा असं मानून स्वतःला समजावलं. तेव्हापासून हे दर महिन्याला इथे येतात आणि जेव्हा आल्यावर ते आपल्या भूतकाळात रमतात. मुलाच्या घरी जातोय हा क्षण ते पुन्हा पुन्हा अगदी आनंदानं जगतात. नंदाताई जेव्हा घरून येतात ना तेव्हा आपल्या मुलांकरता खाऊ आणतात आणि घरी परत जाताना तो खाऊ इथं सोडून जातात आमच्याकरता. नमस्कार मंडळी. अहो अहो इकडे तिकडे काय बघताय? हो हो, अहो मीच आहे. अहो तुमच्या समोर. हो अहो मी हा प्लॅटफॉर्मवरचा बेंच. हां, तर परत एकदा नमस्कार. पाहिलं ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत
नाना प्रकारचे लोक वेगवेगळ्या परिस्थितीत या प्लॅटफॉर्मवर आले आणि निघून गेले आपापल्या स्थानी. आणि गंमत अशी की जसं दिसतं तसं नसतं. आश्चर्य वाटतं ना हे बघून, हे ऐकून. जरा विचित्र आहे पण सत्य आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना, ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. गेले कित्येक वर्षापासून हे सगळं मी रोज बघतो आणि हे असंच चालणार. मंडळी, आपलं आयुष्य हेही असंच आहे. आपण सगळे कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर एका गाडीची वाट बघत असतो आणि नंतर वेळ आल्यावर अहो ही जागाच अशी आहे. रेल्वे स्टेशनचा एक प्लॅटफॉर्म नंबर 6. असो, तुमचा निरोप घेण्यापूर्वी मी सर्व कलाकारांची तुमच्याशी ओळख करून देतो. स्टेशन मास्तर राजीव जोशी, लाईनमन हेमंत चव्हाण, डॉक्टर चेतन पाटील, पेशंट पिनल नगरकर, सब इन्स्पेक्टर हेमंत चव्हाण, इन्शुरन्स एजंट निलिमा पाटील, प्रवासी रोहित चंदवास्कर, दीपकजी चंद्रहास कापसे, नंदा शिल्पा देशपांडे. आणि या सगळ्यांचा साक्षीदार म्हणजे मी, हा बेंच. नेपथ्य जयश्री लुत्तुके, किन्नरी पंचाल, मंगल जोशी. वेशभूषा किन्नरी पंचाल. ध्वनी संयोजक हेमंत चव्हाण. ध्वनी संचालन किन्नरी पंचाल जयश्री लुत्तुके. प्रकाश संचालन किन्नरी पंचाल जयश्री लुत्तुके. मूळ लेखक रोहित चंदवास्कर. अनुवाद जयश्री लुत्तुके. आणि दिग्दर्शक रोहित चंदवास्कर.